हाय, मी डॉक्टर अक्षया रानडे आणि आज आपण ही जी सेमिनार किंवा ही मीट घेतो आहोत, तर ह्याचं कारण म्हणजे कोविडच्या काळामध्ये जशा आरोग्याच्या समस्येला आपण तोंड देतोय, त्याहीपेक्षा जास्त मला वाटतं की घराघरातनं आपण काही मानसिक समस्यांना तोंड देतो आहोत. तर या समस्यांना कसं सामोरं जायचं, त्याच्यावर आपलं आरोग्य खर्ची न घालता कशा पद्धतीने आपण या नवीन काळामध्ये जगण्याच्या नवीन पद्धती सुरू करूयात. तर ह्याच्यासाठी चर्चा करण्यासाठी म्हणजे एक संवादात्मक सगळ्यांशी डिस्कशन करण्यासाठी ही मीटिंग आहे. आणि आय होप तुम्हाला सगळ्यांनाच या मीटिंग मधनं नवीन काहीतरी गोष्टी गवसतील, नवीन काहीतरी समजेल, उमजेल किंवा त्याच्यातनं कुठली तरी नवीन चांगली सुरुवात होऊ शकेल. मी माझ्या बरोबरच वेलकम करते आहे डॉक्टर ज्ञानदा जोशी नागवे आणि डॉक्टर मयुरी शिंगणापूरकर कावळे यांना पण. त्याही माझ्या बरोबरीने तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. सो चला सुरुवात करूया. आय थिंक अजूनही मला रिक्वेस्ट येतात, 1 मिनिट वाट बघू. तोपर्यंत ज्ञानदा आणि मयुरी यू प्लीज ऍड्रेस. हॅलो एव्हरीवन. हॅलो एव्हरीवन. आज आपण सुरुवात करतोय की मानसिक स्वास्थ्य कसं आपलं टिकवून ठेवायचं या कोरोना काळात, याच्यावरती आपण थोडी चर्चा करणार आहोत. आणि सध्याचा काळ असा आहे कोविड-19चा. म्यूट युअर माइक्स. बाकीच्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज तुमचे माइक्स म्यूट करा, म्हणजे मग व्हॉइस डिस्टर्बन्सेस होणार नाही. हा मयुरी, तो बोलत होता. मयुरी, तुझा माइक म्यूट वर आहे. एम आय ऑडिबल? येस. हा, ओके. या ऍक्च्युली सध्याचा काळ असा आहे कोविड-19चा की म्हणजे सगळे अँशियस आहे, कोणाला एन्झायटी आहे की आपण कसं डील करायचं या गोष्टीला, कसं पुढे जायचं. तर त्या गोष्टींसाठी नक्कीच तुम्हाला आज काहीतरी एखादी गोष्ट नक्कीच मिळेल असं मी आशा करते. येस. डॉक्टर मयुरी आणि डॉक्टर ज्ञानदा यांची सगळ्यांची ओळख आय थिंक आपल्या सगळ्यांना असेलच, तरीही मी परत एकदा करून देते. आम्ही तिघी जणी आयुर्वेदाचं शिक्षण घेऊन पुढे आलो आणि मी BMS केलं. त्यानंतर मयुरी आणि ज्ञानदा या दोघींनीही PG केलेलं आहे. त्या दोघीही MD मेडिसिन मध्ये MD झालेल्या आहेत आणि आपापल्या क्षेत्रात खूप छान काम करतायत. सो आय होप हा सेशन आपण ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना आवडेल. चला सुरू करूया. आय एम जस्ट शेअरिंग द स्क्रीन. मला फक्त मयुरी सांगशील की स्क्रीन शेअर झालेली आहे का? ओके. येस. Is it visible? येस, आहे. Okay. हो, दिसतंय. येस. सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं की मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलताना कोविड काळामध्ये खास करून या समस्या खूप जास्त जाणवत आहेत. याचं कारण आपण सगळेजण समाजापासून दूर आहोत, आपापल्या घरामध्ये बसलेलो आहोत. आपले रुटीन सगळ्यांचे हॅम्पर झालेले आहेत. जसं आपण रोज ऑफिसला जात होतो किंवा भाजी आणायला अगदी बाहेर जात होतो, तर त्याच्यावर पण आता रिस्ट्रिक्शन असतं की पटकन बाहेर जायचं म्हटलं तरी मास्क लावा, हँड सॅनिटाईज करा, आल्यानंतर आहे अंघोळ करा. अशा सगळ्या गोष्टींचं टेन्शन येतं. पण आपल्याला हे कसं समजणार की हे जे टेन्शन आहे तर हे टेन्शन स्ट्रेस मध्ये कन्वर्ट झालेलं आहे का? तर हे आधी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर आय थिंक त्याच्यापासून आपण सुरुवात करूया की वाय वी फील स्ट्रेस्ड. आपल्याला टेन्शन येत आहे असं का वाटतं? तर सगळ्यात पहिल्यांदा टेन्शन येणं हे नॉर्मल आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे की टेन्शन सगळ्यांनाच येत असतं आणि इट इज व्हेरी व्हेरी नॉर्मल. इट इज ओके टू फील स्ट्रेसफुल, फिअरफुल, वरीड. भीती वाटणं किंवा आपल्याला काहीतरी होईल, आपल्या प्रियजनांना काहीतरी होईल, हे सगळं नॉर्मल आहे. जशा बाकीच्या आनंद आहे किंवा आश्चर्य आहे, तशीच ही एक इमोशन आहे की भीती वाटणं. कारण जर भीती वाटली नाही तर आपण आहोत तसं बसून राहू आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला
प्रॉब्लेम फेस करायचा असेल किंवा क्रायसिस सिच्युएशन असेल, त्यावेळेला जर भीती वाटली नाही ना, तर आपण असं म्हणतो ना परीक्षेच्या वेळेला की जोपर्यंत गॅसवर आलो नाही तोपर्यंत हातून तेवढंसं काम होत नाही. तर तसं हे आपल्या सर्व्हायव्हलच्या दृष्टीने एक इम्पॉर्टंट इमोशन आहे. मग ही भीती वाटणं साहजिक आहे. फक्त ती स्ट्रेसमध्ये किंवा पॅनिकमध्ये किंवा एन्झायटीमध्ये कन्व्हर्ट झालीये का हे समजून घेता आलं, तर आपल्याला हे इमोशन्स इफेक्टिव्हली मॅनेज करता येतात. जास्तीत जास्त त्याचा उपयोग आपलं जीवन चांगलं करण्यासाठी करून घेता येतो. तर हे कसं करायचं हेच आपल्या आजच्या सेशनचा विषय आहे. पहिल्यांदा सगळ्यात पहिले समजून घेऊया की फिअर म्हणजे भीती आणि एन्झायटी ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? इथे 2 चित्र दिसत आहेत. बघा एक चित्र जे आहे तर एक शार्क मासा आहे आणि त्याच्या खाली छोटासा एक मासा जो आहे, आता त्याला माहितीये की त्याचा जीव प्रचंड धोक्यात आलेला आहे. असा जो आहे स्ट्रेस रिस्पॉन्स फ्रॉम इमिजिएट डेंजर. आता काहीतरी सिच्युएशन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतंय की काही ना काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. मग असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला वाटली जाणारी भीती ही नॉर्मल आहे. ही इमोशन जी आहे ही आपल्या सर्व्हायव्हलसाठी, आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणारी एक फक्त संकल्पना आहे भीती, की त्या वेळेला तुम्हाला जगण्यासाठी आवश्यक असलेली. पण एन्झायटी, आता या माशाला रोजच भीती वाटायला लागली की कधीतरी शार्क येईल आणि तो मला खाईल. ही भीती जर शार्क आसपासही नाहीये, कदाचित तो मासा एखाद्या छोट्याशा डबक्यामध्ये आहे किंवा तुमच्या घरातल्या फिश बाउल मध्ये आहे आणि तरीही त्याला वाटतंय की एखादा मोठा फिश येईल आणि तो मला खाईल. मग असा जो फक्त विचारांमुळे आलेला स्ट्रेस, एखाद्या गोष्टीची सतत सतत वाटणारी भीती म्हणजे एन्झायटी असं आपण म्हणतो. ह्याच्या पुढे जाऊन ही जी एन्झायटी आहे तर याचे काही आत्ताच्या काळामध्ये आपल्याला दिसणारे काही काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ही एन्झायटी वाढत चालली आहे. त्याच्यामधली पहिली गोष्ट आपल्याला दिसते की जॉब सिक्युरिटी, फायनान्शियल इन्सिक्युरिटी जी आहे तर ती सध्या खूप जास्त आहे. अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्यात. कदाचित मिळत होते त्यापेक्षा कमी पैसे मिळत आहेत. त्याच्यानंतर घरनं काम करण्याचा एक वेगळा स्ट्रेस आहे. म्हणजे मी ज्या लोकांना शिकवते एका प्लॅटफॉर्म मधनं, तिथे मला असं जाणवतं की अनेक मुली अशा आहेत की ज्या घरून आता जेव्हा अभ्यास करायला लागल्या तेव्हा त्यांना घरचं कामही करावं लागतं आणि जे ऑफिसचं काम आहे ते सुद्धा करावं लागतं. म्हणजे डबल व्हॅमी आपण म्हणतो, तर तशा ह्याच्यामध्ये त्या मुली अडकलेल्या आहेत. त्याच्यानंतर मेडिकल ट्रीटमेंट मिळेल की नाही, आपण जर आजारी पडलो तर डॉक्टर आपल्याला तपासतील की नाही, अशा पद्धतीची एक भीती आहे. काही जणांना हे आहे की मुलांचं शाळा आणि कॉलेज बंद पडलंय, आता काय करावं. एकतर मुलं घरी असतात ह्याचं एक टेन्शन, आणि दुसरं एक आहे ते म्हणजे की आता कॉलेज उघडेल का, मी ऍडमिशन घेतली आहे, माझं 1 वर्ष वाया जाईल का, अशा पद्धतीची परीक्षा होईल की नाही, अशा पद्धतीची एक भीती वाटणं. लोकांना न भेटल्यामुळे सुद्धा खूप जणांना भीती वाटते. कारण त्याचं असं आहे की माणूस हा सामाजिक प्राणी आहे. आपल्याला मित्रमैत्रिणींना भेटून खूप दिवस झाले किंवा हॉस्टेलवर जे राहिले असतील त्यांना हा अनुभव असेल की खूप दिवस जर घरी जायला मिळालं नाही तर एक प्रकारचा चिडचिडेपणा आपोआपच निर्माण होतो. तो सध्या आपल्या सगळ्यांमध्येच झालेला आहे. कारण आपण एकमेकांना भेटताना सुद्धा घाबरतो आहोत. एखाद्याच्या घरी जायचं तर असं वाटतं की अरे त्याला काय वाटेल मी गेल्यानंतर, मी घरात जायचं की नाही, दारातनं आत जायचं की नाही, हा सुद्धा प्रश्न पडतो. अनेक जणांना घरामध्ये राहून डोमेस्टिक व्हायलन्सचा सुद्धा सामना करायला लागतो आहे. आता काही काही जण म्हणतील की अरे त्यानंतर गॅस्ट्रोइंटेस्टिनल म्हणजे पोटाचे विकार आहेत, असे सगळे असंख्य विकार, फुफ्फुसांचे विकार आहे, असे भयंकर आजार त्याच्या मागे लागलेले आहेत. त्याच्यामुळे व्यसनाच्या आहारी या गोष्टीमुळे कधीच जाऊ नये अशी माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी. थँक्यू मयुरी फॉर टेकिंग ओव्हर. मी पुन्हा एकदा अफर्मेशन्स बद्दल बोलत येस. होते आणि त्याच्यानंतर हो जे हो. की ज्या वेळेला एन्झायटी वाटते त्यावेळेला काय करू शकतो, हे अफर्मेशन तर आपण रोज स्वतःला सांगितलं, पण एखादा दिवस असा असतो ज्याला आपण बॅड डे म्हणतो की त्या दिवशी मात्र काही सुचत नाहीये. आज एन्झायटी वाटायला सुरुवात झालीये, अतिशय स्ट्रेस्ड वाटतंय, घरातल्या व्यक्तींवर चिडचिड होतीये, मुलांवर आपण उगीच ओरडतो आहोत. तर मग ह्या वेळेला काय करायचं? पहिली गोष्ट सगळ्यात आधी तुम्ही करू शकता, इथे आपल्याला चित्रातही दिसत आहे की मेडिटेशन, जसं डॉक्टर ज्ञानदांनी सांगितलं की मेडिटेशन म्हणजे काय, आता त्या वेळेला काय ध्यान लावायचं किंवा समाधी अवस्थेत जायचा प्रयत्न करायचा असं वगैरे सगळं काहीच नाहीये. एवढं करायचंय आपल्याला की दीर्घ श्वसन, त्या वेळेला श्वास नाकातून आत जाताना
पूर्ण डोळे मिटून असा फील घ्यायचा की श्वास जी आहे, जी हवा आपण आत घेतो आहे ती नाकाच्या स्किनला स्पर्श करून पूर्ण घशामधून आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचते आहे आणि त्याच्यानंतर आपण तिला बाहेर काढतो आहे. आता याच्यामध्ये पूरक, कुंभक आणि रेचक या तिघांचा रोल खूप महत्वाचा आहे. पूरक ज्या वेळेला आपण श्वास आत घेतो आहोत, कुंभक म्हणजे ज्या वेळेला आपण तो श्वास आतमध्ये धरून ठेवतो आहोत, ह्या सगळ्या गोष्टी, आणि रेचक म्हणजे ज्या वेळेला पुन्हा उच्छ्वास बाहेर टाकतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींचा फिजिकल लेवलला खूप मोठा रोल आहे. म्हणजे अध्यात्मामध्ये किंवा स्पिरिच्युअलिटीमध्ये मेडिटेशन करताना त्याचा रोल असेलच, त्याबद्दल विवादच नाही. परंतु त्याचा फिजिकली पण खूप मोठा रोल आहे तुमच्या शारीरिक स्थितीला पुन्हा नॉर्मल करण्यासाठी, तुमचे हार्टबीट्स जे आहेत तर त्याची संख्या कमी करण्यासाठी, तुमचं वाढलेलं ब्लड प्रेशर आहे ते कमी करण्यासाठी या मेडिटेशनचा खूप फायदा होतो. काही वेळेला ज्यांना लिहायला आवडतं त्यांनी आपल्या मनात काय काय फिलिंग्स येत आहेत ना, तर ते लिहून काढा. ते लिहून काढल्यावरती पटकन आपल्याला बरं वाटायला लागतं. लिहिल्यावर असं वाटतं की अरे, जेवढा प्रॉब्लेम आपल्याला मोठा वाटतोय तेवढा खरंच कदाचित मोठा नाहीये. अमेरिकाज फनीएस्ट व्हिडिओज म्हणून माझ्या लहानपणी एक व्हिडिओ सिरीज टीव्हीवर दिसायची. आजकाल आपण त्या सगळ्याला नेटवरनं बघू शकतो, युट्यूबवरनं बघू शकतो, किंवा कपिल शर्मा आहे किंवा चला हवा येऊ द्या सारखे शो आहेत. असे जे फनी व्हिडिओज आहेत ना, खास फनी व्हिडिओज असं सर्च करून युट्यूबवर एक 5-10 मिनिटं फनी व्हिडिओज बघा. कारण युट्यूबवर सुद्धा आजकाल इतकं खचून स्ट्रेसफुल व्हिडिओज असतात ना, न्यूज चॅनल तर लावूच नाही असं मला वाटतं, की ते लावल्यानंतर असं वाटतं की देशामध्ये खूप काहीतरी भयंकर घडतंय. न्यूज चॅनल बंद केलं की वाटतं अरे फार काही वाईट नाही होते, ठीक आहे. कोणाच्या आयुष्यात काय घडतं आहे हे बघण्यापेक्षा असे काहीतरी टाइमपास व्हिडिओज बघावेत आणि मनोरंजन करून घ्यावं. माझ्यासाठी तर सगळ्यात फनी व्हिडिओ म्हणजे कदाचित झी मराठीवरचं सिरियल असतील, कारण ते बघितल्यावर जेवढं हसायला मला येतं तेवढं कदाचित कुठल्याच विनोदी कार्यक्रमाने येत नसेल. तर जेही तुम्हाला आवडत असेल तर असे व्हिडिओ एक 5-10 मिनिटं बघा. पेंटिंग किंवा आवडतं अन्न खाणे ही सुद्धा एक खूप चांगला उपाय आहे. बरेचदा ज्या वेळेला पेशंट भेटल्यानंतर म्हणतात की ज्यांना स्ट्रेस होतो तर ते खूप आवडीचं अन्न, स्पेशली गोड अन्न खातात आणि त्यामुळे लठ्ठपणा वाढत जातो. हा एक त्याचा साईड इफेक्ट जरूर आहे. पण आपल्याला एन्झायटी लेवल जेव्हा वाढली आहे तेव्हाच फक्त हे करायचंय. त्याची हॉबी बनवायची नाहीये की जेव्हा मला आवडतं तेव्हा मी आवडतं फूड खाणार आहे, असं नाहीये. म्हणजे आपले जे रुटीन आहे ते सोडायचं नाहीये, पण ज्या दिवशी आपल्याला छान वाटत नाहीये त्या दिवशी तर हे करायचंय. आणि हे जर परत परत होत असेल याचा अर्थ तुम्हाला मदत घेण्याची सुद्धा आवश्यकता आहे. तर सायकियाट्रिस्ट कडे जाणं हे फार काही अवघड गोष्ट नाहीये मला वाटतं. आणि आता त्याचा जो टॅबू आहे, त्याच्याविषयी असलेली जी समाजामध्ये कोण मला काय म्हणेल, मी जर सायकियाट्रिस्ट कडे गेले, त्याच्यानंतर मी दुकानात औषध आणायला गेल्यावर माझ्या ओळखीच्या दुकानदाराकडे नको, तो म्हणेल अरे ही बाई वेडी दिसते, ही वेडे लागल्याची औषधं घेऊन जाते, असं वगैरे मानण्याचं काहीही कारण नाही. सायकियाट्रिस्ट जसं आपण शरीरासाठी ताप आल्यानंतर डॉक्टरकडे जाऊन औषधं घेतो, तितकंच सिंपल आहे की मनाचा विकार जेव्हा आपल्याला वाटतो आहे तेव्हा डॉक्टरकडे जाऊन औषधं घ्या. त्याच्याबद्दलचा जो गैरसमज आहेत किंवा लोकांमध्ये असलेले समज आहेत हे आपल्याला तोडायचे आहेत. सो त्याचीही मदत घ्यायला हरकत नाही. एक्सरसाइज त्या वेळेला करू नका जेव्हा एन्झायटी वाटते. पण एक्सरसाइज ही रोजच्या तुमच्या रुटीन मध्ये जर असली तर मात्र त्याचा नक्कीच उपयोग होतो, असं आपण म्हणू शकतो. आपल्या एका दिवसात आपल्याला येस येस येस, बोल मयुरी. प्लीज म्यूट युअर सेल्फ. बाकीच्या सगळ्यांनी प्लीज स्वतःचा ऑडिओ म्यूट करा, कारण त्याच्याने डिस्टर्बन्स येतो आहे कंटिन्युअसली. ऑडिओ थोडा आवाज कमी येतो आहे. माझा आवाज कमी येतोय? हा, थोडा. ओके ओके. सगळ्यांनी प्लीज ऑडिओ म्यूट करा प्लीज, कारण बऱ्याच जणांचा ऑडिओ ऑन आहे आणि आय एम ट्राइंग टू म्यूट ऑल ऑफ दीज, पण मला ऍक्च्युली खूप सारे पार्टिसिपेंट्स आहेत तर मला दिसत नाहीये ज्यांचा ऑडिओ चालू आहे. प्लीज प्लीज म्यूट. आणि आय एम ट्राइंग टू म्यूट अदर्स. येस. मयुरी, पॅनिक अटॅक आणि एन्झायटी अटॅक यांच्याबद्दल तू काय सांग? हा, तेच माझं हेच होतं की पॅनिक अटॅक आणि एन्झायटी याच्यातला डिफरन्स पहिले तर
सगळ्यांना कळायला हवा की पॅनिक अटॅक म्हणजे काय आणि एन्झायटी म्हणजे एक्झॅक्ट काय. पॅनिक अटॅक म्हणजे काय की सडनली तुम्हाला तो येतो. एन्झायटी ही सडन होत नाही. म्हणजे मेन म्हणजे पॅनिक अटॅक म्हणजे काय, अचानक घाबरल्यासारखं वाटून आपल्या पुढे जेव्हा काळोख येतो आणि आपल्याला काहीच सुचत नाही, श्वासोश्वासाची गती वाढते, हातापायाला घाम फुटायला लागतो, असं जेव्हा होतं तो पॅनिक अटॅक झाला. आणि एन्झायटी अटॅक म्हणजे पॅनिक अटॅक सारखा नसतो, त्याच्यापेक्षा लेवलमध्ये थोडा कमी डेंजरस असतो. पण तो कुठल्याही लेवलचा राहू शकतो, म्हणजे माइल्ड पण असू शकतो, मॉडरेट किंवा सिव्हिअर पण असू शकतो, ऍज गुड एज पॅनिक अटॅक. पण अँझायटी अटॅक येण्यासाठी एक काहीतरी स्टिम्युलस लागतं. म्हणजे एखादी गोष्टीची भीती किंवा फोबिया, तुम्हाला जेव्हा तो फोबिया असतो तेव्हा ती एन्झायटी डेव्हलप होते आणि एन्झायटी अटॅक येतो. आणि पॅनिक अटॅक मध्ये असं काही होत नाही आणि तो एकदम अनएक्सपेक्टेड असतो. म्हणजे तुम्ही सडनली ट्रेन मधनं जाता आहे, मेट्रो मधनं जाता आहे आणि अचानक तुम्ही उभे आहात आणि अचानक तुम्हाला असं वाटायला लागतं की मला भीती वाटतेय, मला असं वाटतंय की माझा श्वास घेता येणार नाही आता, मला असं बसलं पाहिजे, मला झोपलं पाहिजे, आत्ताच्या आत्ता मी बसली पाहिजे एका ठिकाणी, असं फिलिंग जेव्हा यायला लागतं, डोळ्यांपुढे अंधारी येते, त्यानंतर चक्कर सारखं वाटतं, हातापायाला घाम फुटतो, त्यानंतर असं वाटतं की बस आता मला चोकिंग फिलिंग येतं, म्हणजे असं दम घुटल्यासारखं होतं. आणि असं वाटतं की याच ठिकाणी मी बसावं किंवा थोडा वेळ डोळे मिटून शांत बसून राहावं. आणि एन्झायटी अटॅक मध्ये कसं असतं, जरुरी नाही की इतका सिव्हिअर असेल, तो थोडासा नॉर्मल पण असू शकतो, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर तिन्ही प्रकारचे असतात. म्हणजे फक्तच काही लोकांना एन्झायटी जेव्हा होते तेव्हा असं वाटतं की ही वस्तू माझ्या पुढे नको, म्हणजे यापासून मी दूर पळेल, फक्त एवढं. आणि ते आपल्या हातात असतं, ते आपण करू शकतो. पण पॅनिक अटॅक मध्ये असं नसतं, आपण ते कुठल्याही प्रकारे टाळू शकत नाही. एकदा ती सायकल जर सुरू झाली पॅनिक अटॅकची, तर जोपर्यंत आपण त्याच्यातनं म्हणजे तो त्याचं पूर्ण पिरियड जोपर्यंत संपत नाही पॅनिक अटॅकचा, तोपर्यंत आपण त्याच्यातनं बाहेर येऊ शकत नाही. आणि बरेचदा पॅनिक अटॅक हा कार्डियक अटॅक सारखा मिमिक, म्हणजे सारखं सिमिलॅरिटीज असतात. त्याच्यामुळे असं बरेचदा होतं की जेव्हा पॅनिक अटॅक येतं तर लोकांना असं वाटतं की अरे याला कदाचित हार्ट अटॅक तर नाही आले. असं बरेचसे केसेस हॉस्पिटलमध्ये येतात की जे पॅनिक अटॅक असतात ऍक्च्युली, पण ते कार्डियक म्हणून ऍडमिट होतात. पण त्यांना नंतर त्यांचं वर्कअप केल्यावर सगळं कळतं की त्यांना कुठल्याही प्रकारचा कार्डियक प्रॉब्लेम नाही आहे, यांना फक्त पॅनिक अटॅक आलेला आहे. आणि पॅनिक अटॅकमुळे कधी कधी काय होतं की आता सपोज मी एक्झाम्पल दिलं की ट्रेनचं एक्झाम्पल दिलं, तर कधी कधी काय होतं, ज्या वेळेला तिथे क्राऊड असतो, म्हणजे गर्दी असते, जसं तिकीट आपण कुठल्या तरी ट्रेनचं किंवा आपण कुठलं सिनेमा हॉलमध्ये आहे किंवा आपण गर्दी मंदिरामध्ये आहे आणि जिथे क्राऊड आहे आणि जिथून बाहेर निघायला आपल्याला इझी नाहीये, अशा ठिकाणी हे पॅनिक अटॅक्स येतात. आणि एकदा जर पॅनिक अटॅक अशा ठिकाणी आला, त्याच्यानंतर ते जे एन्झायटीचं स्टिम्युलस होऊ शकतं. म्हणजे एकदा तुम्हाला पॅनिक अटॅक गर्दीच्या ठिकाणी आला, तर पुन्हा त्या गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही अँशियस होता. म्हणजे पॅनिक अटॅक कॅन बी अ कॉज ऑफ एन्झायटी अटॅक. आणि सपोज आपण आता एखाद्या मंदिरात गेलो आणि तिथे आपल्याला असं झालं, तर नेक्स्ट टाइम जेव्हा आपल्याला मंदिरात जायचं असेल, तर ती आपल्यासाठी एक एन्झायटीची एक स्टिम्युलस होऊन जातं की आता जरी गर्दी नाहीये मंदिरामध्ये, आता जरी काहीच तिथे शांतता आहे, तरी सुद्धा मला तिथे गेल्यावर असं काहीतरी होईल, या प्रकारची भीती आपोआप निर्माण होते. तर हा मेन डिफरन्स आहे पॅनिक अटॅक मध्ये आणि एन्झायटी मध्ये. आणि एन्झायटी अटॅक मध्ये काही स्ट्रेसर्स असतात, म्हणजे काहीतरी स्टिम्युलस असतात, तर ते स्टिम्युलस दूर करण्यासाठी आपण जसं डॉक्टर ज्ञानदांनी पण सांगितलं की खूप सारे मेजर्स आहेत. डिजिटल डिटॉक्स आहे, त्यानंतर बाकी मेडिटेशन आहे, आपण बऱ्याचशा ज्या रेमेडीज त्यांनी सांगितल्या ते आपण करू शकतो. म्हणजे निदान जी सिव्हिअर लेवलची एन्झायटी आहे ती आपण मॉडरेटला आणू शकतो आणि जी मॉडरेट लेवलची आहे त्याला माइल्डला आणू शकतो. आणि हळूहळू ती एन्झायटी पॉइंट जेव्हा आपण फेस करायला लागतो, तर त्याच्यानंतर ती आपोआप कमी होते. आता मयुरी, पॅनिक अटॅक आणि येस, COVID-19. पॅनिक अटॅक आणि कोविड बद्दल मी बोलतेय हा, की कोविड. बरेचसे हा, सिमटम्स जे आहेत, तेच. बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतो की कोविडचे सिमटम आणि पॅनिक अटॅकचे सिमटम सेम आहेत का? कारण पॅनिक अटॅक मध्ये सुद्धा ब्रेथलेसनेस जाणवतो, हार्टबीट्स फास्ट होतात, आणि नमनेस किंवा एखाद्या वेळेस ताप आल्यासारखं वाटणं, फिवरिश वाटणं, हे सुद्धा लक्षणं आपल्याला दिसतात की पॅनिक अटॅक मध्ये येत आहे.
मग पॅनिक अटॅक आणि आपल्याला कोविड-19 झालाय का ह्याच्यात फरक कसा करायचा? कारण 2 महत्वाची लक्षणं याच्यामध्ये सेम आहेत. पहिलं लक्षण आहे ते म्हणजे शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. श्वास घ्यायला त्रास होणं, डिफिकल्टी इन ब्रीथिंग. सतत असं वाटणं की माझ्या छातीवर काहीतरी दडपण आहे आणि मला श्वास घेता येत नाहीये. आणि दुसरं लक्षण जे सेम आहे की थंडी वाजून येणं अचानकपणे. ह्या 2 लक्षणांमुळे असं वाटतं की पॅनिक अटॅक नसून कदाचित मला कोविडचं इन्फेक्शन झालंय का? तर ह्या दोघांमध्ये वेगळं करणारी ही लक्षणं आहेत, तर ती समजून घेऊ की पहिल्यांदा ताप येणं. हे पॅनिक अटॅक मध्ये ताप येत नाही, नुसतं फिवरिश वाटत राहतं की आता मला ताप भरणार आहे, ही सिच्युएशन असते. तर कोविडमध्ये प्रत्यक्ष ताप येतो, साधारणतः थर्मामीटरवर मोजता येईल, म्हणजे 99 किंवा 100 पेक्षा जास्त ताप असतो. दुसरी गोष्ट आहे खोकला येणं. तर कोविड-19 मध्ये मोठ्या प्रमाणात श्वास न घेता आल्यामुळे खोकला येणं हे लक्षण दिसतं. श्वास जाणं, चव जाणं ही लक्षणं सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. याच्याच बरोबर पॅनिक अटॅक मध्ये नसलेलं घसादुखीचं जे लक्षण आहे तर तेही कोविड मध्ये असतं. व्हेअरएज पॅनिक जेव्हा तुम्हाला वाटतंय त्यावेळेला अचानकपणे चक्कर आल्यासारखं किंवा अगदी गळून गेल्यासारखं वाटणं, हृदयाची धडधड वाढणं, स्वेटिंग होणं, खूप जास्त घाम येणं, म्हणजे जसं तू म्हणालीस की हार्ट अटॅकशी सिमिलर अशा पद्धतीचा पॅनिक अटॅक असतो. पण ज्या व्यक्तीला पॅनिक अटॅक होतो आहे त्याला ही हिस्ट्री असते, त्याला पहिल्यापासनं अशा पद्धतीने भीती वाटण्याची हिस्ट्री तो सांगत असतो. हार्ट अटॅक हा कदाचित अगदी अचानकपणे येऊ शकतो, पण ज्याला पॅनिक अटॅक येतो आहे त्याला ही कल्पना असते की मला अशा पद्धतीचे अटॅक्स येतात. म्हणजे कदाचित कुटुंबियांसमोर तो हे मान्य करत नाही, पण डॉक्टरांनी जेव्हा त्याला समोरासमोर बसून विचारलं जातं की तुला असं होतंय का, त्यावेळेला तो व्यक्ती हे कबूल करतो की हो, मला अशी सवय आहे, मला अशा पद्धतीने भीती वाटते आणि त्याची ही लक्षणं निर्माण होतात. तर या दोघांमध्ये पहिले तर आपण डिफरन्शिएट करायला शिकलं पाहिजे. पॅनिक अटॅकचे सायन्स तर आपण समजून घेतले की काय काय होतं आहे. अचानक धडधड होतीये, हात थरथरायला लागतात, अचानकपणे असं वाटतं की आता मी काहीच करू शकत नाही, कामामध्ये लक्ष लागत नाहीये, हायपर व्हेंटिलेशन, जोरजोरात तो व्यक्ती श्वास घ्यायला लागतो. आणि मग आता समजलं आपल्याला की मला पॅनिक अटॅक आलेला आहे, यावेळेस काय करायचं? कारण खूप साऱ्या फिजिकल गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपली ही मानसिक स्थिती सामान्य होऊ शकते. तर त्या गोष्टी आपण आधी समजून घेऊया. खूप छोट्या छोट्याशा गोष्टी आहेत बरं का, की ज्या वेळेला तुम्ही तुमचं अटेन्शन एखाद्या गोष्टीवरती फिक्स करू शकता. म्हणजे काय करायचं आहे, तर लांब दिसणारी, खिडकीतनं लांब दिसणारी गोष्ट निरखून बघा. एखादं झाड असेल तर त्याची फांदी कशी आहे, त्याला पानं कशी आहेत, किंवा तुमच्या जवळ तुम्ही एखाद्या टेबलवर बसला आहात तर टेबलची रचना कशी आहे, त्याचा पाय कसा बनवला आहे, त्याचा जोड कसा बनवलेला आहे, किंवा अगदी स्वतःच्या हाताचं निरीक्षण सुद्धा तुम्ही त्यावेळेला करू शकता. टू फोकस युअर अटेन्शन ऑन समथिंग एल्स. अशी एखादी गोष्ट बघा की ती कशी तयार केली आहे याच्यावरती तुमचं लक्ष केंद्रित होऊ शकेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती फार मला आवडते. आय थिंक काम डाऊन बोर्ड त्याला म्हटलं गेलं आहे, की जेव्हाही, म्हणजे फक्त पॅनिक अटॅक मध्ये नाही बरं का, तुम्हाला जेव्हाही स्ट्रेस्ड वाटत असेल, खूप जास्त ताण वाटतोय, किंवा तुम्हाला एन्झायटी वाटते आहे, किंवा पॅनिक अटॅक आलाय, किंवा एखाद्या गोष्टीचा फोबिया असेल, गर्दीत जायचं आहे तर मला टेन्शन येतं, किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी स्टेजवर जायचं असेल तर मला धडधडतं, किंवा एखादा व्यक्ती घरी येणार आहे तर त्याचं टेन्शन येत आहे. अशा वेळेला या काम डाऊन बोर्ड वरच्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मदत करतील. याच्यातली मला फार आवडणारी गोष्ट म्हणजे जमिनीवर जाऊन बसा. आपण नेहमी खुर्चीमध्ये बसतो, तर त्याच्याऐवजी जमिनीवर बसल्याने, भिंतीला पाठ टेकून बसल्यामुळे अचानकपणे मेंटल सिच्युएशन थोडीशी नॉर्मलला येते. दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे हग अ पिलो. एखाद्या उशीला गच्च मिठी मारा, किंवा अगदी उशी नसेल तर ज्याला सेल्फ हग म्हटलं जातं, म्हणजे स्वतःच स्वतःला गच्च मिठी मारायची आहे. याच्याने सुद्धा तुम्हाला खूप मदत मिळते या पॅनिक अटॅक मधनं बाहेर येण्यासाठी. स्वतःचे हात अशा पद्धतीने समोर आणायचे आणि जोरात एकमेकांवरती प्रेस करायचे. अशा पद्धतीने स्वतःचेच हात एकमेकांवर जोरात प्रेस करायचे, पुन्हा सोडून द्यायचे, किंवा गच्च मुठी मिटायच्या आणि सोडून द्यायच्या. असं 4 ते 5 वेळा केल्यामुळे सुद्धा पॅनिक अटॅक जो आहे, किंवा त्यावेळची जी एन्झायटी आहे, अचानकपणे आलेलं टेन्शन आहे, तर हे कमी होऊ शकतं. स्वतःचे टोज, टोज म्हणजे पायाची जी बोटं आहेत, तर ती जशा पद्धतीने तुम्ही पेटीवरती सरगम वाजवता आहात, अशा पद्धतीने विगल करायचा प्रयत्न करा. बघा,
तुम्ही जसं काही पायाने पेटी वाजवतायत असा विचार करून एक सरगम वाजवायचा प्रयत्न करा. ह्याच्याने सुद्धा मानसिक जी लक्षणं आहेत ती शरीराच्या मदतीने आपण कमी करू शकतो. नेहमी राग आल्यावरती आपल्याला सांगतात की 10 आकडे मोज आणि ते अगदी बरोबर आहे. 1 2 3 1 2 3 असं मोजल्यामुळे अचानक मनाची जी स्थिती असते तर ती कुठे जाते आहे, तर ब्रेन हा तुमच्या अरिथमॅटिक कॅल्क्युलेशन कडे जातो आणि त्याचं जे लक्ष आहे तर त्या भावभावनांवरनं कमी होतं. ज्यांना 1 2 3 मोजायची नेहमीच सवय असेल, म्हणजे नेहमीच राग येत असेल, तर त्यांना मी म्हणेन की पाढे म्हणून बघा. पाढे 15च्या पुढचे म्हणा, म्हणजे कदाचित ते आठवत नसतील, ते आठवण्यासाठी मेंदूला काम करावं लागेल. आणि मग 1 2 3 1 2 3 किंवा पाढे किंवा 100 पासून आकडे पाठीमागे मोजत जाणं किंवा समसंख्या ज्या आहेत तर त्या मोजत जाणं, ह्याचा सुद्धा खूप चांगला उपयोग होतो त्यावेळेला आपलं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी. दीर्घ श्वसन हे तर याचं महत्व जेवढं सांगू तेवढं कमी आहे. त्या वेळेला जेव्हा तुम्हाला पॅनिक अटॅक आहे आणि तुम्ही काहीच करू शकत नाही, म्हणजे थ्री इडियट्स मधलं जे गाणं आहे की जब लाईफ हो आउट ऑफ कंट्रोल, त्यावेळेला तुम्ही काय म्हणू शकता, स्वतःला फक्त असं म्हणू शकता की ऑल इज वेल. तर काही काही गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्या हातात नाहीत, की कोरोना कधी थांबेल नाही माहिती ना. मग ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीयेत, ज्याच्यावरती आपला कंट्रोलच नाहीये, तर त्याची चिंता करून काही उपयोग आहे का? नाही. मग एक 5 मिनिटं झोपून घ्या. म्हणजे मी नेहमी म्हणते की ज्या दिवशी टेन्शन आलेलं आहे त्याचा दुसऱ्या दिवसापर्यंत, म्हणजे जर रात्री एखादी घटना घडल्यानंतर आपल्याकडे काय असतं हातात, की त्या दिवशीची झोप घेणं, कारण दुसऱ्या दिवशी जर फाईट करायचं असेल तर वी शुड बी रेडी फॉर इट. मग त्याच्यासाठी तुमचं शरीर आणि मन हे फ्रेश असलं पाहिजे, म्हणजे मग त्यावेळेला थोडा वेळ झोपून घेणं हे खूप चांगला उपयोग करतं. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, काम डाऊन बोर्डच्या एकदा फक्त रिवाइज करवते. डीप ब्रीदिंग आहे, पायाच्या बोटांनी सरगम वाजवायचा प्रयत्न करा, झोपून घ्या, भिंतीला पाठ टेकून खाली जमिनीवर बसा, काउंट करा, आकड्यांमध्ये खेळण्याचा प्रयत्न करा, सेल्फ हग किंवा पिलोला हग करा, बॉल पुश करा. जर आपल्याकडे स्माइली बॉल्स असतील तर ते जोरजोरात पुश केल्याने सुद्धा बरं वाटतं. स्क्वीज युअर हँड्स टुगेदर, हात जे आहेत तर एकमेकांवर जोरात दाबा, सोडून द्या, परत एकदा जोरात दाबा, सोडून द्या. या सगळ्या गोष्टींमुळे मोमेंटरीली हा स्ट्रेस जो आहे तर तो कमी होताना दिसतो. कोविडच्या काळात सुद्धा मी तुम्हाला म्हणेन की अशा ज्या न्यूज आहेत सतत सतत न बघणं किंवा पेपर जो आहे ऑन अँड ऑफ वाचणं हे खूप चांगलं ठरेल, कारण की सतत त्या न्यूज वाचल्यामुळे, सतत न्यूज चॅनल मधनं त्या बघितल्यामुळे सुद्धा आपली एन्झायटी वाढते. अरे लस कधी येईल, कधी हा कोरोना जाईल, कधी मला जर झाला तर, दुसऱ्याला जर झाला तर, माझ्या घरातल्यांना झाला तर, यांना आयसोलेटेड कसं ठेवायचं, या सगळ्या गोष्टींची चिंता जोपर्यंत ती घडलीच नाहीये त्यावेळेला करण्यात काही अर्थ नाहीये, कारण ती घडल्यावर आपण 100% त्यातनं मार्ग काढणार आहोत. की फॉर अ मोमेंट इमॅजिन करा की तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला, कोरोना पॉझिटिव्ह झाले, तुम्ही मार्ग काढणार नाही का त्याच्यावर? 100% काही ना काहीतरी मार्ग शोधूनच काढणार आहात. मग मी कसं करू, कसं मला जमेल का, घरच्यांना जमेल का, कोणी जर झालं तर त्यांना हॉस्पिटल बेड मिळेल का, ज्या गोष्टी आता आपल्या हातात नाही त्याचा विचार न करणं हे सगळ्यात जास्त श्रेयस्कर आहे. मग हे तर झाली शॉर्ट टर्म मॅनेजमेंट. मग स्ट्रेस आपल्या आयुष्याला कायमचाच पुजलेला आहे. लॉंग टर्म मॅनेजमेंट करता येईल का स्ट्रेसची? ज्ञानदा, ओव्हर टू यू टू टॉक अबाउट दिस. लॉंग टर्म मॅनेजमेंट कशी करता येईल स्ट्रेसची? येस अक्षया, आता आपण जे पाहिलं, जो बोर्ड पाहिला त्याच्यावरून आपल्याला शॉर्ट टर्म मॅनेजमेंट एकदम नीट लक्षात येते की स्ट्रेस तर सारखा आपल्या आयुष्यात कधी ना कधी काही काही गोष्टींनी येतच असतो. बरोबर, काही काही वेळा आपण रस्त्याने चाललोय, जास्त ट्रॅफिक आहे, लवकर पोचत नाहीये, पोचू का वेळेवर, याचा पण स्ट्रेस येतो. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याचा आपल्याला स्ट्रेस येत असतो. ठीक आहे, तर स्ट्रेस आयुष्यात गरजेचा पण आहे, पण किती, तर जेवढं आपल्या जेवणात मीठ असतं तेवढा, म्हणजे थोडासा. ठीक आहे, की जे आपल्याला आपली एफिशियन्सी वाढवायला काम करेल. पण जर हा स्ट्रेस आपल्याला सारखा 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 होत गेला तर काय होईल की हा स्ट्रेस बिल्डअप होत जाईल आपल्या शरीरात, आणि मग जे आपण आजकाल ऐकतो की स्ट्रेस इंड्युस्ड जे बाकीचे आजार आहेत, जसं बीपीचा आजार आहे म्हणजे ज्याला आपण हायपरटेन्शन म्हणतो, स्ट्रेस इंड्युस्ड डायबिटीस होऊ शकतो. ठीक आहे, तर असे वेगवेगळे अनेक अनेक आजार आपल्या मागे लागू शकतात. तर त्याच्यामुळे ह्या स्ट्रेसला तात्पुरतं तर आपल्याला थांबवायचंच आहे. ठीक आहे, तर तो तात्पुरता थांबण्यासाठी आपल्याला जे काय काय मेजर्स घ्यायचे ते तर घ्यायचेच आहेत, पण
वी शुड टेक केअर की हा स्ट्रेस आपल्या लाईफचा पार्ट बनता कामा नये. ठीक आहे. आणि जसं आज आपण म्हणतोय की कोविड-19 पासून ते सगळे प्रोटेक्टेड आहेत ज्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग आहे, राईट? तर ह्या कोविड-19च्या मेंटल स्ट्रेस पासून कोण प्रोटेक्टेड असणार आहेत? की ज्यांची इमोशनल स्ट्रेंथ चांगली आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांची इमोशनली जे लोक स्ट्रॉंग आहेत ते याच्याशी इझिली फाईट करू शकतील. आणि कोविड तर कधी ना कधी संपणारच आहे, पण याच्यानंतर पण आपल्या आयुष्यात अनेक चॅलेंजेस येतील. तर त्यांना फेस करण्यासाठी आपली जी इमोशनल इम्युनिटी आहे किंवा सायकोलॉजिकल इम्युनिटी आहे ही आपण कशी वाढवणार याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. तर ही जी हेल्थ ट्रिनिटी आहे, जे डाएट, स्लीप आणि एक्सरसाइज, हे तर आपल्या आयुष्याचा एक भाग करून घेणं, जर आपण हे फॉलो करत नसू तर आज या क्षणापासून ते इम्प्लिमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. 7 ते 8 तासाची झोप जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि ती पण साऊंड स्लीप. झोपायला जाण्याच्या आधी पण ट्राय टू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रीदिंग, की तुमचं मन शांत होईल आणि पॉझिटिव्ह थॉट्स मनात येऊ द्या किंवा चांगल्या गोष्टींचं व्हिज्युअलायझेशन करा. आणि 7 ते 8 तासाची एक झोप होणं हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर एक्सरसाइज रोजच्या रोज, म्हणजे तुम्ही असं लक्षात घ्या की आठवड्यातले 3 ते 4 तास तरी एक्सरसाइज ही झालीच पाहिजे. कारण एक्सरसाइजमुळे काय होतं, एकतर आपली बॉडी फिट राहते, त्याच्याच बरोबर आपल्या ब्रेनमध्ये जे चांगले हॉर्मोन्स आहेत ते जास्त प्रमाणात स्त्रवतात, जे वाईट हॉर्मोन्स आहेत ते कमी प्रमाणात स्त्रवतात. आणि त्याच्यामुळे आपण एक हेल्दी लाईफ, हेल्दी बॉडी ॲज वेल एज हेल्दी माइंड या दिशेने वाटचाल करू शकतो. त्यानंतर हेल्दी डाएट, प्रॉपर डाएट घेणं हे खूप महत्वाचं आहे. तर डाएटबद्दल पण आम्ही वेगवेगळे ब्लॉग्स बऱ्याचदा टाकत असतो, तर त्याच्या थ्रू पण तुम्ही एकदा जा. पण बॅलन्स्ड डाएट आणि स्ट्रेस रिड्युसिंग डाएट, की ज्याच्यामध्ये आपण बनाना किंवा चांगले सगळे फळं वगैरे यांचा विचार करू शकता, की ज्याच्यामुळे आपली स्ट्रेस लेवल कमी होते, राईट? तर फूड आणि डाएट हे खूप महत्वाचं आहे, कारण जे आपण खातो त्याप्रमाणे आपलं मन बनत असतं. ठीक आहे. मनाचं अन्नमयत्व हे आयुर्वेदात पण सांगितलंय, की जे सात्विक भोजन आपण समजा घेतलं, म्हणजे सात्विक जेवण केलं, सात्विक एन्व्हायरमेंटमध्ये जेवण केलं, तर त्याचा निश्चितच आपल्या मनावरती चांगला इफेक्ट होत असतो. ठीक आहे. झोप, प्रॉपर डाएट, एक्सरसाइज हे तर झालंच. याबरोबरच फॅमिली आणि फ्रेंड्स यांच्याशी कनेक्टेड राहणं कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, म्हणजे आजकाल आपल्याला डायरेक्ट जाऊन भेटणं शक्य होत नाहीये, तर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता, कधी फोन करून बोलू शकता. ठीक आहे. तर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या फॅमिलीशी, आपल्या फ्रेंड्सशी, जे आपले वेलविशर्स आहेत किंवा ज्यांच्याकडनं आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार आहे, त्यांच्याशी कनेक्टेड राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे सगळं आपण लॉंग टर्म करायचंय, की पुढे समजा काही चॅलेंज आलं तर त्याला फेस करण्यासाठी आपली जी सायकोलॉजिकल इम्युनिटी आहे ती एका ठराविक लेवलपर्यंत असली पाहिजे आणि आपण इझिली डगमगून जाता कामा नये. ठीक आहे. त्याच्याशी फाईट करायचंय तर ती इम्युनिटी बिल्ड करायला आत्तापासून आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे. कारण एक असतो फिजिकल स्ट्रेन, की आपण खूप काम केलंय, काहीतरी खूप एक्सरसाइज केली तर आपल्याला मसल्स दुखायला लागतात, ताण आल्यासारखं वाटतं आणि ते पटकन लक्षात येतं आणि आपण औषध घेऊ शकतो. पण हा जो स्ट्रेस असतोय तो इतका आपल्या आयुष्याचा भाग बनत चाललाय की आपण त्या स्ट्रेसमुळे कधी अँझायटीमध्ये जातो आणि अँझायटीमधून कधी पॅनिक अटॅकमध्ये जातो हे आपल्यालाच कळत नाही. तर ह्याच्यावरती पण प्रॉपर लक्ष ठेवणं, चेक करणं स्वतःचे इमोशन्स, स्वतःचे थॉट्स हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तर दिस इज लॉंग टर्म मॅनेजमेंट, की जी आपल्याला आयुष्यात पुढे येणाऱ्या कोणत्या पण प्रकारच्या कोणत्याही चॅलेंजेसला फाईट करण्यासाठी सक्षम बनवेल. जशी आपली इम्युनिटीची काळजी घेणं महत्वाचं आहे, तसंच आपल्या मनाची काळजी घेणं हे पण आता ह्या कंडिशनमध्ये आणि ह्यानंतरही कायम खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि प्लीज डोंट हेजिटेट टू गो टू अ सायकॅट्रिस्ट, म्हणजे एखाद्या सायकॅट्रिस्टची अपॉइंटमेंट घ्यायला जर तुम्हाला यापैकी काही सिम्पटम्स जाणवत असतील तर प्लीज फील फ्री टू गो अँड टेक अन अपॉइंटमेंट ऑफ सायकॅट्रिस्ट. ओके. कारण आपली मेंटल हेल्थ ही खूप महत्वाची आहे. येस, अक्षया? अगदी बरोबर बोलतेस तू की सायकॅट्रिस्टची मदत घेणं खूप आवश्यक आहे. पण या काळात बऱ्याच जणांना असं वाटतं की थ्रोट इन्फेक्शन, कारण कोविड जरी आलेला असला तरी बाकीच्या व्हायरसेसनी त्यांचं काम बंद केलेलं नाहीये आणि सीझन चेंज म्हणजे ज्याला आपण आयुर्वेदात ऋतुसंधी म्हणतो, त्यावेळेला होणारे जे रोग आहेत, सर्दी, ताप, खोकला, थ्रोट इन्फेक्शन, हे रोग तर होतच राहत आहेत.
म्हणजे त्यांचे जे पेशंट जसे दरवर्षी असतात तर तसेच याही वर्षी आहेत. मग काळजी वाटते की डॉक्टरांकडे जायचं की नाही, किंवा अँटीबायोटिक्स घ्यायची की नाही, किंवा आपल्याला नक्की कोविड झालाय का, मग टेस्ट करून घ्यावी का. तर सगळ्यात महत्वाचं याच्यातलं लक्षण आहे की तुम्हाला ड्राय कफ असेल, ताप जास्त असेल, आणि ज्या वेळेला तुम्हाला घरामध्ये सेन्सिटिव्ह व्यक्ती असतील की ज्यांना कोमॉर्बिडिटीज म्हणजे डायबेटीस आहे किंवा बीपी आहे, अशा वेळेला मी सजेस्ट करेन की टेस्ट करून घेतलेली चांगली. पण अशी काही लक्षणं नाहीयेत आणि नेहमीच तुम्हाला एखादं इन्फेक्शन होतं की साधारणतः पावसाळा संपून थंडी सुरू होताना किंवा उन्हाळा संपून पावसाळा सुरू होताना थोडासा ताप येतो, थोडीशी सर्दी होते, अंगदुखी म्हणजे फ्लूची लक्षणं निर्माण होतात. माझं सजेशन असं राहील की जोपर्यंत तुम्हाला ताप हा 100च्या वर जात नाहीये तोपर्यंत अँटीबायोटिक्स जेवढी टाळता येतील आणि घरच्या घरी गरम पाणी पिणं असेल किंवा जे उपचार आता आपण सगळेजण करतोच आहोत, गार्गल्स करणं असेल तर ते करावं. कारण अनावश्यकरित्या अँटीबायोटिक्स घेतल्या आणि त्याचा जर डोस कम्प्लीट झाला नाही तर जसं आपण म्हणतो की बॅक्टेरियल इन्फेक्शन जर असेल तर त्याची रेझिस्टन्स पॉवर वाढते, म्हणजे हे बॅक्टेरिया अधिक शक्तिशाली होतात आणि पुढच्या वेळेला तुम्ही तेच अँटीबायोटिक्स घेऊन सुद्धा त्यांच्यावरती परिणाम जो आहे तर तो होत नाही. मग जेव्हा म्हणजे 4 वेळेला समजा इन्फेक्शन झालं तर त्याच्यातल्या 3 वेळेला तरी तुम्हाला ते टाळायचं आहे. अगदीच आवश्यक आहे म्हणजे ताप वाढायला लागलाय, घसा दुखतो आहे, घशामध्ये छाले आलेत किंवा छोटे छोटे व्हाईट स्पॉट्स दिसतायत. कारण बरेचसे डॉक्टर सध्या सर्दी खोकला तापाचे पेशंट्स बघत नाहीयेत आणि अदरवाईज मी हे सजेस्ट नाही करणार, पण जेव्हा डॉक्टर्स हे पेशंट बघत नाहीयेत त्यावेळेला आपण काय करू शकतो, तर गरम पाणी पिणं, गार्गल्स करणं आणि जर ताप हा म्हणजे 101 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अँटीबायोटिक्स घेणं हे ठीक आहे. ते पण तुमच्या डॉक्टरांशी ऍटलीस्ट फोनवर कन्सल्ट करा, डायरेक्टली जाऊन अँटीबायोटिक्स परचेस करू नका. तर डॉक्टरांशी बोलल्यानंतर हे अँटीबायोटिक्स तुम्ही घेऊ शकता, पण शक्यतो हे टाळायला पाहिजे. इथे एक क्वेश्चन दिसतोय की ऑक्सिजन लेवल्स कमी जास्त होतात, बऱ्याच जणांनी ऑक्सिमीटर्स विकत घेतलेत याच पॅनिक मध्ये येऊन. मयुरी ह्याच्यावर सांगशील का, कारण तुला स्वतःला हॉस्पिटलमध्ये काम करण्याचाही अनुभव आहे आणि तू हा. पेशंट्स बघितले असतील, तर हो त्याबद्दल काय. हो एक्झॅक्टली. कधी कधी असं होतं की आपण पल्स ऑक्सिमीटर नुकतंच लावतो आणि लगेच त्याचं जे रिडिंग येतं आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. तर असं कधीच करू नये. कधी असं होतं की ते लावल्या लावल्या आपल्याला 92 93 असं साधारण रिडिंग दिसतं. तर ते रिडिंग चुकीचं आहे. जेव्हा ते स्टेबल होतं, जेव्हा त्याची पल्स स्टेबल होते आणि नंतर ते हळूहळू 96 97 कडे व्हायला लागतं आणि एक नॉर्मल व्हॅल्यू आल्यानंतर ते स्टेबल राहतं, त्याच्यानंतर ते कमी जास्त होत नाही. तर ते रिडिंग आपण कन्सिडर करायचं की हे आपलं रिडिंग आहे. कारण कधी कधी असं होतं की आपण वॉक घेतो, फास्ट वॉक घेतो आणि नंतर येऊन लगेच आपण लावतो आणि आपल्याला दिसतं की 91 आहे, 92 आहे, तर त्या रिडिंगवर जाऊ नका. त्याला स्टेबल होऊ द्या आणि ते जे त्याच्यानंतर जे फायनल रिडिंग येईल तेच तुम्ही कन्सिडर करा. त्यानंतर कधी कधी असंही होऊ शकतं की ज्यांना ऍक्च्युअल कोविड आहे किंवा लंग्स मध्ये थोड्या बहुत प्रमाणामध्ये इन्फेक्शन वाढलेलं आहे, तर त्यांच्यामध्ये असं होऊ शकतं की 91 किंवा 90 असं रिडिंग येऊ शकतं. तर ते रिडिंग जेव्हा येतं त्या दरम्यान तुम्हाला जरुरी नाही की थोडा दम लागेल किंवा काही त्रास होत असेल, पण ते एक इंडिकेटर समजावं. 93च्या खाली जर रिडिंग येतं आहे तुमचं, कन्सिस्टंट 93च्या खाली रिडिंग जर येत असेल तर नक्कीच ते एक म्हणजे ती एक शंका तुम्ही मनामध्ये ठेवा आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला सिम्पटम्स डेव्हलप होत असतील तर नक्कीच त्याच्याविषयी डॉक्टरांशी कन्सल्ट करा. तुमचे जे कुठले फिजिशियन असतील त्यांना सांगा. मग त्याच्या कधी कधी असं पण होतं की काही लोकांना फीवर येत नाही, काही लोकांना अॅनॉस्मिया म्हणजे सुगंध आपण म्हणतो की कुठलाही नॉर्मल वास येत नाही, असं पण जर होत असेल तर हे समजा की तुम्हाला कोविड-19 ची टेस्ट करण्याची गरज आहे. त्याच्याशिवाय मला असं वाटतं की रेस्टिंग जर तुम्ही म्हणत असाल की मी नॉर्मल आहे आणि मी आता चेक करतो आहे तर माझं रिडिंग किती असावं, असं जर तुमचा प्रश्न असेल तर ते रिडिंग 96 97 98 99 हे रिडिंग अगदी परफेक्ट आहे, नॉर्मल आहे. कधी कधी 100 पण असतं तर ते पण नॉर्मलच आहे, त्याच्यामध्ये ऍबनॉर्मल असं काहीच नाही. 96 अँड अबव्ह आर नॉर्मल रिडिंग्स, पण फक्त 93च्या जर खाली जात आहे आणि तुम्हाला जर क्रॉनिक अस्थमा किंवा लंग्सचे रिलेटेड काही आजार नसतील
तर मात्र COVID-19च्या टेस्टकडे म्हणजे टेस्ट करायची की नाही हा विचार तुम्हाला करायचा आहे सोबत. अगदी येस, ओव्हर टू बरोबर. अक्षया. आय थिंक वी हॅव आन्सर्ड. जर कोणाला काही प्रश्न असतील तर आम्हाला अनम्यूट करून विचारू शकता तुम्ही. तुमचा आवाज जो आहे तर माईक सुरू करून विचारू शकता. अदरवाईज आपण ही सिरीज जी आहे अशीच सुरू ठेवणार आहोत, त्याबद्दल मी बोलते. इफ एनीवन वॉन्ट्स टू आस्क एनी क्वेश्चन, जस्ट रेज हँड, आय विल अनम्यूट यू आणि आपण क्वेश्चन घेऊयात. जस्ट रेज युअर हँड्स. ओके. येस, हँड रेज्ड मला दिसत आहेत. जस्ट मोमेंट. आय थिंक कोणी विचारतंय मी की अनम्यूट करते टेम्परेचर कसं आपल्याला. घ्यावं. अनम्यूट करते. वृंदा मॅम विचारतायत काहीतरी. मॅम जस्ट अनम्यूट युअर सेल्फ अँड आस्क युअर क्वेश्चन. आय थिंक येस, मी अजून एक रेज हँड येतो आहे. आय एम ट्राइंग टू आस्क देम टू अनम्यूट. मला प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येकाने ऑक्सिमीटर घेतलंच पाहिजे का? त्याची घेण्याची कितपत आवश्यकता आहे? येस, अच्छा. हा मयुरी तू आन्सर करते. हा, ओके. हा, ऍक्च्युली ऑक्सिमीटर घेणं सध्याच्या काळात काही फॅमिलीजला गरजेचं आहे, ज्यांच्या फॅमिलीजमध्ये कोमॉर्बिटीज म्हणजे जसं डॉक्टर अक्षयांनी सांगितलं की डायबिटीज, हायपरटेन्शन आणि हायपोथायरॉइडिझम असे जे काही डिझिजेस आहे आणि ज्यांच्या घरामध्ये अस्थमा, सॉरी, हे पण एक डिझीज आहे. जर असे डिझिजेस जर असतील आणि असे डिझीज असलेले व्यक्ती जर असतील तर त्या लोकांनी नक्कीच पल्स ऑक्सिमीटर घ्यावा असं मी म्हणेन. पण जर तुमचं एज 30 किंवा 30च्या खाली आहे, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे, तर तुम्ही न घेतलेलं म्हणजे मला वाटत नाही की त्यांना काही गरज आहे. पण ज्यांच्या घरामध्ये 40 आणि 50 प्लस वृद्ध आणि असे लोक आहेत त्यांनी नक्की घ्यावं. येस, अजून एक क्वेश्चन आहे की रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पण खूप जास्त स्ट्रेस येतो. आपलीच मैत्रीण तेजस्विनी विचारलाय की त्यावेळेला कसं डील करायचं. आणि बरोबर आहे, तेजस्विनीकडे पण असे सगळेजण विचारत असतील की ज्या वेळेला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आता काय करायचं, आणि तेव्हा खूप टेन्शन येतं, आपल्या बरोबर घरच्यांना पण टेन्शन येतं. तर लक्षात घ्या की कोविड मधनं 100 लोकांना झाला तर 97 लोक अगदी सुरक्षितपणे घरी परत येत आहेत. बऱ्याचशा जणांना हॉस्पिटलाइज करण्याची सुद्धा गरज पडत नाहीये. तर ह्याची जी मॉर्बिडिटी ज्याला आपण म्हणतो की एखाद्या रोगातनं मृत्यू दर किती आहे, तर तो हा साधारणपणे इतर रोगांएवढाच आहे. फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की कोणाची परिस्थिती पटकन खालावत जाईल हे लक्षात येत नाही आणि ह्याच्यामुळे टेन्शन जास्त येतं. किंवा आपले हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळत नाहीत, एखादी कंडिशन जर क्रिटिकल झाली तर तेव्हा काय करायचं, हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त जाणवतो. तर कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल आणि मिनिमम म्हणजे काहीच सिम्पटम नाही किंवा मॉडरेट लेवलचे सिम्पटम असतील की ताप येणं, थोडासा खोकला येणं, वास किंवा चव जाणं, हे जर असेल तर टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. त्यातूनही तुमचं वय साधारणपणे 35च्या खाली असेल तर अजिबातच टेन्शन घेऊ नका. तुमचा कोविड तुम्हाला झालाय हे कदाचित तुम्हाला समजणार सुद्धा नाही. जर टेस्ट केली आहे आणि अचानक ती पॉझिटिव्ह आली आणि काही सिव्हिअर सिम्पटम दिसत आहेत, जसं की ब्रेथलेसनेस आहे की श्वास घ्यायला त्रास होतोय, अशा वेळेला मात्र डॉक्टरांची मदत घ्या. आणि हे मनात ठेवा की आपण याच्यातनं बाहेर येणार आहोत. अनफॉर्च्युनेटली काही इन्सिडेन्सेस मध्ये ते शक्य होत नाही, पण ते आपल्यासोबत होणार नाही असं आपण जर स्वतःला समजावलं, जसं मी मगाशी म्हटलं की गिव्ह युअर सेल्फ अ परमिशन टू रिकवर. म्हणजे कोविड झाला म्हणजे आता काही खरं नाही, मग मला आयसीयू मध्येच टाकतील, मग माझं आता काही खरं नाही, असा विचार करण्याची काहीही गरज नाहीये. कारण ह्याच्यामधनं जास्तीत जास्त लोक बरेच होणार आहेत. आणि जशी जशी आपल्या सगळ्यांमध्ये याची हर्ड इम्युनिटी डेव्हलप होईल तसं तसं तर आपल्याला हा आजार होऊन गेलाय, वर्षातनं कधीतरी होणार आहे, हे सुद्धा आपल्या लक्षात येणार नाही. तर अशा पद्धतीने रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर घाबरून जाण्याची काहीही गरज नाहीये. तुम्ही बिलकुल याचं टेन्शन घेऊ नका. येस, अजून एक क्वेश्चन जर वाचला असेल तर प्लीज आन्सर. हा, ओके. एक प्रश्न असा आहे
की काही त्रास होतोय पण कोविडच्या भीतीने डॉक्टरकडे जाण्याचं टाळता आहे. म्हणजे नॉट नेसेसरी की सर्दी खोकला ताप असेच आजार आहे, बाकी पण काही आजार आहेत की ज्यांच्यासाठी आपण रेग्युलर डॉक्टरकडे जात असतो. तर माझं याच्यासाठी एक सोल्युशन आहे की ते जे कोणते तुमचे डॉक्टर आहेत त्यांच्याशी तुम्ही टेलिकम्युनिकेशन टेली कन्सल्टेशन करा. ते नक्कीच याच्यासाठी तयार होतील. आणि जर म्हणजे असं आहे की फिजिकली दाखवण्यासारखं म्हणजे काही त्रास नसेल, सपोज तुमचेही डॉक्टर तुम्हाला कन्सल्टेशन करतील आणि या गोष्टीसाठी जर डॉक्टरांना टाळता येत असेल तर ते उत्तमच आहे. पण बाकीचे जे त्रास आहेत, सपोज तुम्हाला सर्दी आहे और खोकला आहे आणि जर तुम्हाला कोविडची लक्षणं वाटत आहेत तर त्यासाठी नक्की टेस्ट करा. टेस्ट करणं अतिशय महत्वाचं आहे. एक प्रश्न आहे आय थिंक जीविका धायगुडे यांचा, की दुसरा काहीच प्रॉब्लेम नाहीये तरी पण वेट कमी झालंय. असं अचानक पद्धतीने जर वजन कमी झालं असेल तर शक्यतो याची भारतामध्ये 3-4 महत्वाची कारणं मानली जातात. पहिलं कारण आहे की तुम्हाला एकतर खूप जास्त श्रम होत आहेत, की एक्स्ट्रा काम पडतंय. म्हणजे कोविडमुळे कदाचित घरामध्ये कामाला मदतीला जे लोक येत होते ते येईनासे झालेत आणि डबल काम, जसं वर्क जे तुम्ही बाहेर करता आणि घरचं असं दोन्ही पडतंय. तर एक हे असू शकतं की विश्रांती होत नाही आवश्यक तेवढी. सेकंड कारण असू शकतं की तुम्हाला खूप जास्त ताणतणाव या गोष्टींचा आलेला आहे की त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे जेवत नाही आहात आणि तुमचं लक्ष जे आहे ते सतत एन्झायटीवर आहे आणि यामुळे सुद्धा वजन कमी होऊ शकतं. तिसरा भाग आहे तो म्हणजे डायबेटीसचा. तर अशा पद्धतीने जर अचानक वजन कमी झालं असेल तर जरूर साखर तुमच्या रक्तातली टेस्ट करून घ्या, कारण त्याच्याने सुद्धा असं अचानक वजन कमी होणं हे दिसू शकतं. आणि चौथा जो भाग आहे जो भारतात सगळ्यात मोठा तो म्हणजे टीबीचा, की टीबीचं एक महत्वाचं लक्षण म्हणजे दुसरं काहीही होत नसताना अचानकपणे वजन कमी होणं. तर या 4 लक्षणांपैकी तुमच्या बाबतीत कुठलं आहे हे तुमच्या डॉक्टरांशी जरूर कन्सल्ट करा, कारण अचानक वजन वाढणं हे जसं आरोग्याला हानिकारक आहे तसंच अचानक वजन कमी होणं सुद्धा तेवढंच हानिकारक आहे. मला इथे अजून एक ऍड करायचंय हा. की वजन कमी होण्यासाठी अजून एक कारण असू शकतं हायपर थायरॉइडिझम. तर त्याच्यामुळे थायरॉइड प्रोफाईल पण एकदा करून घ्यावा. आणि जे डॉक्टर अक्षय यांनी सांगितलं अँझायटी, तर जे मी बॅड हॉर्मोन्स म्हणत होते त्याचा इफेक्ट दोन्ही प्रकारे होऊ शकतो. एकतर खूप वेट रिड्यूस होऊ शकतं किंवा खूप वेट गेन पण होऊ शकतो. तर तो पण एक फॅक्टर आहे. तर तुम्ही जरूर तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करून जे काय गरजेचे असतील ते इन्व्हेस्टिगेशन करून घ्या. येस, अजून 2 क्वेश्चन्स मला दिसत आहेत की वाफ किती वेळा घ्यावी किंवा स्टीम जी आहे, कारण बऱ्याच ठिकाणून कोविडशी लढण्यासाठी असा एक महत्वाचा उपाय म्हणून सांगितलं गेलं की एक सर्टन टेम्परेचरला हा विषाणू चं जे प्रोटीन आहे ते ब्रेकडाऊन होतं. तर वाफ किती वेळा घ्यावी? मेन म्हणजे असं आहे की वाफेला आयुर्वेदात तर खूप जास्त महत्व देण्यात आलेलं आहे आणि माझ्या दोघी मैत्रिणी याला सपोर्ट करतील की स्वेदन हा जो प्रकार आहे हो. तर तो आयुर्वेदामधला सगळ्यात महत्वाच्या चिकित्सांमधला एक आहे, ज्याला पंचकर्मात पूर्वकर्माचं स्थान देण्यात आलेलं आहे. की वाफारा घेणं हे जे आहे तर तो वेगवेगळ्या प्रकारचा म्हणजे स्थानिक किंवा पूर्ण शरीराला असं दोन्ही पद्धतीने दिला जाऊ शकतो आणि त्याचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. तर त्याच फायद्यांमधला एक आहे की अशा ज्या जीवाणू किंवा विषाणूंपासून आपल्याला दूर ठेवण्यामध्ये स्टीमचा नक्कीच चांगला उपयोग होतो. पण कशाचाही अतियोग हा टाळायला सांगितलेला आहे. म्हणजे दिवस रात्र आम्ही जाऊन वाफ घेतो तर त्याच्यामुळे उष्णता वाढून काही विकार होऊ शकतात. तर दिवसातनं 1 किंवा 2 वेळेला एस्पेशली जेव्हा तुम्ही बाहेर जाऊन घरी परत आला आहात तर त्या वेळेला वाफ घेतली तर ते चांगलं आहे, किंवा रात्री झोपताना वाफ घेतली तर सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर आणि बाहेरून जाऊन आल्यानंतर या 2 वेळेला जर वाफ घेतली किंवा तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपोआपच स्टीम जी आहे तर ती तुमच्या नाकामधनं आतमध्ये जात असते. तर ती घेणं, इतपत वाफ घेणं बास आहे. त्यापेक्षा जास्त मला वाटत नाही की कुठलीही औषधं टाकून त्याच्यामध्ये विक्स वगैरे टाकून असं घेण्याची गरज नाही. कारण जोपर्यंत तुम्ही आजारी नाही आहात तोपर्यंत शरीराला कुठलंही औषध जबरदस्ती देण्याची गरज नसते. अशी काही औषधं आयुर्वेदाने सांगितली ज्याला आम्ही रसायन चिकित्सा म्हणतो, तीच आणि तेवढीच औषधं फक्त स्वस्थ अवस्थेमध्ये घेण्याची औषधं आहेत. त्या व्यतिरिक्त आजार बरी करणारी जी औषधं आहेत तर ती अदरवाईज सारखी सारखी घ्यायची नाहीयेत. त्यामुळे वाफ घेणार असाल तर दिवसातनं 1 किंवा 2 वेळेला एवढी पुरेशी आहे.
अगदी बरोबर. येस. मयुरी, पुढे काहीतरी क्वेश्चन आलेत, मला दिसत नाहीये. कॅन यू आन्सर? हा, येस. ज्ञानदा, इफ ऍक्च्युली यू कॅन प्रश्न आन्सर प्लीज. कोणीही, हा दोघींपैकी. हा हा. मानसिक तणावामुळे एखादी भूक मंदावते. तो प्रश्न मी हा प्रश्न वाचून दाखवते. मानसिक हा हा. तणावामुळे भूक मंदावते का? त्यावर काय उपाय करता येईल? अच्छा. हा तर ऑफकोर्स म्हणजे जसा आपला स्ट्रेस वाढतो तशी आपल्याला खाण्याची इच्छा होत नाही किंवा भूक लागेनाशी होते. तर हे सगळा जो केमिकल लोचा होत असतो त्याच्यामुळे होत असतं, किंवा आपण इमोशनली लो फील करत असतो त्याच्यामुळे आपल्याला खाण्याची इच्छा होत नसते. तर याचा रूट कॉज जो आहे स्ट्रेस, त्याच्यापासून तुम्ही लांब जाणं हे त्या भूक मंदावण्याच्या म्हणजे त्या अग्निमांद्य आपण असं म्हणू शकतो की जे मानसिक अग्निमांद्य असं आपण म्हणू शकतो. तर तिथे तुम्हाला स्ट्रेसवरतीच तुमच्या काम करावं लागेल आणि हळूहळू तुमची भूक जी आहे ती वाढवावी लागेल, स्ट्रेस कमी करून. एखादी व्यक्ती कोविड हा पेशंटच्या संपर्कात असेल तर काय प्रिकॉशन्स हा. घ्यायची? चांगला क्वेश्चन आहे. ऍक्च्युली असं खूप जणांच्या बाबतीत घडते की घरातला कुठला तरी व्यक्ती किंवा अगदी जवळचा मित्र किंवा ऑफिस मधला व्यक्ती हा कोविड पॉझिटिव्ह झाला आणि आपण गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये त्यांच्या संपर्कात आलेलो होतो. तर आपल्याला काहीही वेगळं करायचं नाहीये. जे नॉर्मल तुमचे प्रिकॉशन्स आहेत तेच घ्यायचे आहेत. त्यापेक्षा एक ऍडेड प्रिकॉशन फक्त सांगते की घरामध्ये जर कोणी डायबेटिक हायपरटेन्सिव्ह व्यक्ती असेल तर त्यांच्यापासून जरा एक 8-10 दिवस जास्त दूर राहा. सोशल डिस्टन्सिंग थोडं एक्स्ट्रा मेंटेन केलं म्हणजे 3 फुटाच्या ऐवजी 5 फूट लांब राहिलात तर काही बिघडणार नाहीये. शक्यतो बाहेर जाणं एक 8 ते 10 दिवस टाळायचं, म्हणजे काही सिम्पटम्स आपल्याला येणार नाहीयेत ना ते बघता येतं. तर हे 8 ते 10 दिवस कुठलाही प्रवास असेल, बाहेर जाणं असेल, तर ते शक्यतो दुसऱ्या व्यक्तींना घरातल्या करू द्या. तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आहात, जेवढं बाहेर जाणं टाळता येईल तेवढं बेटर आहे. आणि त्याच्याच रिलेटेड दुसरा क्वेश्चन आहे की दवाखान्यात जायला लोक टाळतायत कारण तिथे जाऊन कोविड इन्फेक्शन व्हायला नको. ही हम्म. भीती अगदी योग्य आहे, कारण आपण बाहेर अगदी किराणा मालाच्या दुकानात जायला सुद्धा नाही सांगतोय, तर जिथे रुग्ण एकत्र येतात तिथे तर 100% कोविड इन्फेक्शनचा धोका रस्त्यापेक्षा, नॉर्मल कुठल्याही असं सोशल गॅदरिंग पेक्षा जास्त आहे. तर दवाखान्यातच नाही, जिथे जिथे 3 किंवा 4 पेक्षा जास्त माणसं एकत्र येत आहेत तर त्या जागा आपण 100% टाळल्याच पाहिजेत. सण समारंभ एखाद्या वर्षी नाही केले तर काहीही बिघडणार नाही. यावर्षी गणपती बाप्पाने आपल्याला ती सूट दिलीच होती की सार्वजनिक गणेशोत्सव नाही झाला तरी घराघरातल्या गणपतीत तेवढाच आनंद आपल्याला मिळाला. सो असं काहीही नाहीये. तर जिथे जिथे 3 किंवा 4 पेक्षा जास्त माणसं एकत्र येतात आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन होणार नाही अशी सिच्युएशन वाटतेय, तिथे शक्यतो टाळा. दवाखान्यात अगदी आवश्यक असल्याशिवाय जाऊ नका. जाणार असाल तर डॉक्टरांना फोन करून जा की आम्ही इतक्या वाजता येतो. त्याच्या अकॉर्डिंगली डॉक्टर अपॉइंटमेंट ठरवू शकतात की ते बरोबर अर्ध्या तासाच्या गॅपनी पेशंट्सना बोलवू शकतील. तर ही भीती सुद्धा अगदी योग्य आहे. इथे मी अजून एक गोष्ट ऍड करीन डॉक्टर अक्षया. हो. जे लोक ऑफिसेस आणि ज्यांचं वर्क असं आहे की ज्यांना जायचंच आहे त्यांच्या वर्क प्लेसला, तर त्यांनी सध्या तरी असंच बिहेव करावं की समोरचा व्यक्ती हा कोविड पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आपण त्याच इंटेन्सिटीने आपण स्वतःची काळजी घेऊ शकू. म्हणजे कारण तो सिरियसली जर फॉलो केला गेला नाही, सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा सॅनिटायझेशन मास्क यूज म्हणा, हा सगळा जो आपल्याला जे रूल्स आणि नॉर्म्स दिलेले आहेत ते स्ट्रिक्टली पाळा जेव्हा तुम्ही ऑफिसेस आणि जेव्हा तुम्ही तुमच्या वर्क प्लेसेसला जाता. आणि असं स्ट्रिक्ट करा की समोरचा कोविड पॉझिटिव्ह पेशंटच आहे आणि आपल्याला त्याच्यापासून डिस्टन्सिंग ठेवायचं आहे. अदरवाईज ही चेन ब्रेक होणं थोडं अवघड आहे. बरोबर. हा आणि पॉइंट मला ऍड अजून एक करायचा होता. क्वेश्चन आलाय, डॉक्टरांच्या बाजूने हा क्वेश्चन आहे की जे मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत किंवा डेंटिस्ट आहेत यांनी काय काळजी घेतली पाहिजे, कारण त्यांच्या घरच्यांनाही धोका आपोआपच याच्यामुळे जास्त आहे. मेन गोष्ट याच्यामध्ये आहे आणि मी डेंटल प्रॅक्टिशनर्सना सांगेन की जे पीपी किट घालून काम करत आहेत त्यांनी मेन गोष्ट तर किटचं जे सॅनिटेशन आहे तर ते सांभाळणं, की एकदा किट घातल्यानंतर ते काढेपर्यंत कुठलंही त्याच्यामध्ये इन्सर्शन होणार नाही, तर ही काळजी घ्यायची आहे. सेकंड थिंग, घरी गेल्यानंतर कुठेही न बसता थेट बाथरूम गाठायचं आहे, आंघोळ करूनच मग बाहेर यायचे. ही काळजी घेतली तरी सुद्धा पुरेशी आहे, अगदी तेवढी बास ठरेल. एक आहे कोरडा खोकला की कफ, हे काय सिम्पटम आहे असं विचारलं गेलं आहे.
तर आय थिंक ड्राय कफ इज द सिम्पटम. कफ झाला, काही केसेस मध्ये दिसतंय की कफ पण झालेला आहे. पण बेटर आहे की ज्या वेळेला तुम्हाला सतत खोकला येतोय त्यावेळेला टेस्ट करून घेणं. येस. मयुरी, कॅन यू सी द क्वेश्चन्स? माझ्याकडे क्वेश्चन्स ब्लर झाले आहेत. ज्ञानदा, आर यू देअर? येस येस आहे. कॅन यू सी द क्वेश्चन्स प्लीज? तर काढा ओके. कुठला घ्यायला पाहिजे आणि कितीदा हा. घ्यायला हवा? हा. बरेच मार्केटमध्ये काढे आहेत, तर त्याच्यापैकी एक्झॅक्टली कुठला घ्यावा असं विचारतात. येस. ऍक्च्युली काढा जर आहे असं, ओके. आयुष काढा जो आयुष मंत्रालयाने जो दिलेला आहे, तर तो काढा असा आहे की तो सिम्पटम्स आल्यावर घेण्यासारखा काढा आहे. म्हणजे त्याच्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहे ते थोडे तीक्ष्ण आणि उष्ण आहेत. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला सिम्पटम्स असतील तर तेव्हा तो काढा तुम्ही घेऊ शकता, पण सिम्पटम्स आल्यावरच, आणि तेही काही टाइम लिमिटसाठी. पण जेव्हा तुम्हाला सिम्पटम्स नाही आणि तुम्हाला तुमची इम्युनिटी वाढवायची आहे, तर मार्केटमध्ये असे पण काही बरेचसे काढे अवेलेबल आहेत जी तुमची रेग्युलर इम्युनिटी वाढवेल. म्हणजे तुमची ऑर्गन लेवलची इम्युनिटी, म्हणजे फुफ्फुसांची आणि शारीरिक दोन्ही रित्यांची इम्युनिटी तुमची वाढवेल. असे पण काही औषधी प्रिपरेशन म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर मी सजेस्ट करेल की ते काढे किंवा तशी औषधे जी आहेत ती तुम्ही रेग्युलर बेसिसवर घेऊ शकता. त्याच्यामुळे कुठल्याही म्हणजे अपाय होणार, जसं गुडूची आहे, अश्वगंधा आहे, ही काही औषधं आहेत जी रसायन म्हणून आयुर्वेदाने सांगितली आहे. आणि ही रसायन औषधं म्हणजे नित्य सेवन, म्हणजे आपण नेहमी घेऊ शकतो ती अशीच आहे. त्यामुळे ती नेहमी जरी घेतली तरी त्यांनी कुठला अपाय होणार नाही आणि ती तुम्ही रोज पण घेऊ शकता. येस, आय थिंक मयुरी वी हॅव आन्सर्ड मेनी क्वेश्चन्स. आणि ही मीटिंग झूमने थांबवण्याच्या आत आपण आता थांबवावी. सो हा जो जर्नी आपण सुरू केलाय, मला सगळ्यांना सांगायला आवडेल की हा आम्ही पुढेही कंटिन्यू करणार आहोत. सो वी विल कंटिन्यू विथ दिस सिरीज डेफिनेटली. आणि होपफुली पुढच्या रविवारी सुद्धा आपण सगळेजण भेटणार आहोत. त्या आधीच कदाचित अजून एखादा विषय घेऊन किंवा ह्याच विषयावरचे जर प्रश्न आमच्यापर्यंत आले तर त्याला घेऊन जर आम्ही येणार असू तर तुमच्यापर्यंत तो मेसेज नक्कीच पोहोचवणार आहोत. याशिवाय आम्ही काही नवीन सिरीजेस घेऊन येतो आहोत की एक्सरसाइज फॉर हेल्दी माइंड अँड बॉडी, त्याच्यानंतर ब्लॉग्स ऑन इझी वर्कआउट ॲट होम, जे ब्लॉग्स बाय डॉग्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सगळ्यांना भेटतच असतो, आणि लाईफस्टाईल विथ आयुर्वेदा, हे 3 महत्वाचे विषय घेऊन या पुढच्या येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहोत. जर तुम्हाला आमच्यापर्यंत काही प्रश्न पोहोचवायचे असतील तर ते कुठून पोहोचवायचे यासाठी सांगते आहे. ते सगळे प्रश्न जर तुम्हाला पोहोचवायचे असतील तर तुम्हाला फेसबुक वरून ब्लॉग्स बाय डॉग्सचं जे पेज आहे त्याच्यावरून तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. युट्यूब वरती ब्लॉग्स बाय डॉग्स जे आहे त्याच्यावरही बोलू शकता आमच्याशी, आम्हाला त्याच्यावरनं मेसेजेस करू शकता, त्याच्यावर जुने व्हिडिओजही बघू शकता. आणि 3 हँडल्स दिले आहेत इंस्टाग्रामचे, याच्यावरनं DM करू शकता. सो या 3ही ठिकाणी तुम्हाला आमच्याशी संपर्क साधता येईल. येस. So if you want to add Nyanada and Mayuri, if anything, otherwise we will conclude the meeting. आय थिंक बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तरी काही प्रश्न असतील तर ही सगळी माध्यमं आहेत, याच्यातनं तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता. आणि आपण लवकरच भेटू बाकीच्या तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी. इट वॉज व्हेरी नाईस मीटिंग यू ऑल. तुमचा फीडबॅक आमच्या सगळ्यांपर्यंत जरूर पोहोचवा. आम्हाला खूप आवडेल. तुमचे काही सजेशन्स असतील तेही वाचायला आवडेल. आणि आय होप या सेशन मधनं काही नवीन गोष्टी तुम्हाला नक्की मिळाल्या असतील. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग. थँक्यू सो मच एव्हरीवन. Yes, and I will conclude the meeting now. Thank you and bye. Have a nice good night. Bye. Good night. Good night, everyone. Bye.